सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल फोन अँड लर्न विथ उन्नती. तर तुम्हा सगळ्यांना संकष्ट चतुर्थीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तर आज आपण बनवणार आहे युनिक प्रकारचे मोदक. आज आपण बनवणार आहे मँगोचे मोदक. तर चला सुरुवात करूया. तर इथे मी घेतले मिल्क पावडर, इलायची पावडर, कोकोनट पावडर, खिसलेला कोकोनट, आमरस घेतला आहे, पावडर शुगर घेतली आणि तूप घेतलं आहे आणि मोदकचं मोल्ड घेतलं आहे. इथे मी नॉनस्टिक तवा यूज करत आहे. तुम्ही कोणता पण तवा यूज करू शकतात. आता सगळ्यात पहिले आपण या तव्यामध्ये एक मोठा चम्मच घी टाकून घेऊया. मग नंतर आपण याच्यामध्ये टाकूया आपलं मँगो पल्प, आमरस. मँगो पल्पमध्ये मी मँगोचे पीसेस केले आणि त्याच्यामध्ये थोडी साखर टाकून त्याला मिक्सीमध्ये ग्राइंड केलं आहे. आणि मग आता मी इथे घेतलं आहे मिक्स करायचं ते केकला जे आपण मिक्स करतो ना ते वालं मटेरियल. आणि आपण ह्यांना आता मिक्स करूया. याला चांगलं आपल्याला मिक्स करायचं आहे. मग याच्यामध्ये आपल्याला टाकायचं डेसिनेटेड कोकोनट, म्हणजे खिसलेलं कोकोनट. पहिले तर मी ती अर्धी वाटीच टाकते, मग नंतर तुम्हाला जेवढं लागेल तेवढं टाकू शकतात. नंतर मी पूर्ण प्लेट टाकलेली होती खिसलेल्या कोकोनटची. आता आपण याच्यामध्ये टाकूया एक अर्धा कप मिल्क पावडर, 1.5 कप मिल्क पावडर आणि याला हलवून घेऊया. आता व्यवस्थितपणे आपल्याला मिल्क पावडरला याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. हे मिक्स होत आलं आहे. आणि आता आपण याच्यामध्ये टाकणार आहे इलायची पावडर. आणि मग याच्यामध्ये टाकणार आपण पावडर शुगर. इथे मी मोठे 3 चम्मच पावडर शुगर घेतले आहे. आणि हे आता कमी पदार्थ दिसत आहे कारण की मी याच्यामध्ये आता कोकोनट नव्हतं टाकलेलं. मी सगळं झाल्यावर याच्यामध्ये कोकोनट टाकले आहे. आता आपण याला व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया. इथे माझं मिक्स करून झालेलं आहे. आता आपण याला 5 मिनटासाठी फ्रीझरमध्ये ठेवूया, थोडं गार व्हायसाठी, रूम टेम्परेचरमध्ये यायसाठी. आता इथे आपलं रूम टेम्परेचरवर आलेलं आहे हे. आता मी मोल्ड घेतला आहे. मोल्डला मी तूप लावून घेतलं आहे. खूप व्यवस्थितपणे तूप लावून घेतलं आहे. आणि इथे मी घेतलं आहे थोडंसं आपलं ते मँगोचं सारण. आणि आता आपण याला मोल्डमध्ये डायरेक्टली टाकूया आणि त्याला असं प्रेस करून घेऊया. अजून तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही याच्यात टाकू शकतात, पण पूर्ण पण फिल नाही करायचं आहे. खालून प्लेन आलं पाहिजे एवढं आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. आणि वरती टिप आली पाहिजे एवढं पण आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. खालून प्लेन आलं पाहिजे म्हणून मी एवढं सगळं करते. आणि मँगो सीझन चालू आहे म्हणून मी आजकाल जास्त मँगोचंच बनवत आहे. तुम्ही पण हे रेसिपीज ट्राय करू शकतात. आणि आता आपल्याला जरा प्रेस करूया आपण. कारण की जरा आपण हे लावलं आहे. आणि आता आपण लाल हे काढून टाकूया, म्हणजे लॉक काढून टाकूया, रेड लॉक. तुपाचा हात असल्यामुळे सोपपणे निघत नाही ते, पण काढायचं आहे त्याला. आणि मग इथे आपले मोदक तयार आहे. हा होता पहिला मोदक. आणि आता आपण असे सगळे 11 मोदक बनवून घेऊया. हे आपण मग नंतर मंदिरात पण नेऊया. तर इथे आता माझे 11 मोदक बनवून झालेले आहे. इथे मी घेतला आहे बॉक्स आणि त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे 11 मोदक, कारण की आपल्याला हे मंदिरात न्यायचे आहे. तर इथे आपल्याला व्यवस्थित 11 मोदक ठेवावे लागणार आहे.
आणि इथे आपला हा झाला 10वा मोदक आणि हा झाला 11वा मोदक. आता आपण याला थोडं डेकोरेट करायला वरती खिसलेलं नारळ म्हणून डेकोरेट करूया. तसं तर मला आंबा आणि नारळ दोन्ही खूप आवडतं. तुम्हाला काय काय आवडतं प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि आता मी याला डेकोरेट करून झालेलं आहे माझं. आता आपण या प्रसाद करूया पॅक. आणि मी दर चतुर्थीला माझ्या हाताने मोदक बनवते. तर जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल, रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब अँड प्रेस बेल आयकॉन. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.